रेल्वे वाहतूक यापूर्वीच्या युनिटमध्ये आपण रस्ते वाहतूक किंवा रोड ट्रान्सपोर्ट पाहिले. आता रेल ट्रान्सपोर्ट किंवा रेल्वे वाहतूक. तर रेल्वे वाहतूक जी आहे ही निश्चितच रस्ते वाहतूक किंवा रोड ट्रान्सपोर्ट जी आहे, रस्त्यावरून चालणारी जी वाहनं आहे त्याच्यापेक्षा वेगवान वाहतूक म्हणून रेल्वे वाहतुकीकडे पाहिलं जातं. तर अशा या रेल्वे वाहतुकीची जी सुरुवात आहे ही साधारणपणे 1853 मध्ये प्रायोगिक तत्वावरती सर्वप्रथम रेल्वे जी आहे ही मुंबई ते ठाणे या 21 मैलाच्या लांबीवरती प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. म्हणजे मुंबई ठाणे याच्या दरम्यान 21 मैल जे अंतर आहे त्या 21 मैल अंतरामध्ये सुरुवात करण्यात आली रेल्वे वाहतुकीची. आणि त्यानंतर मात्र 1854 आणि 1856 मध्ये कोलकाता झालं, त्यावेळेचं मद्रास, आता आपण चेन्नई म्हणतो, या ठिकाणी देखील रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली ठिकठिकाणी. तर रेल्वे वाहतूक जी आहे, जर सध्या जर तुम्ही पाहिलं तर रेल्वे वाहतुकीचं जे जाळं आहे हे सर्वत्र पसरलेलं आहे. परंतु सुरुवातीच्या काळात जेव्हा रेल्वे सुरू झाली ही इंग्रजांच्या काळात सुरू झाली. इंग्रजांनी त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी ही रेल्वे सुरू केली. इंग्रजांना त्यांचे जे व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, याचा विकास, त्यांच्या उद्योगांचा विकास होण्याच्या दृष्टीने ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. माल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने त्यांना हे सोयीचं जात होतं. ज्यावेळेस ब्रिटिश राजवट आपल्या इथं होती त्यावेळेस जलमार्गाच्या साह्याने, जलमार्गाने वाहतूक झाल्यानंतर तो जो माल आहे, जलवाहतुकीतून, बोटीतून, जहाजातून येणारा जो माल आहे हा कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा महानगर जी आहेत, मुंबई असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, कोलकाता असेल, ही जी महानगरं आहेत या महानगरांपर्यंत मालाची वाहतूक करण्यासाठी त्यांना रेल्वे सेवा त्या ठिकाणी उपयुक्त वाटली. आणि त्यामुळं इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी त्या काळामध्ये रेल्वे सेवा सुरू केली. आपला भारत देश तुलनात्मक इतर देशांच्या तुलनेत जर पाहिलं तर तसा मागास होता. आता ब्रिटिशांची राजवट असल्यामुळे त्यांचं जे तंत्रज्ञान आहे इंग्लंडमध्ये किंवा इतर देशांमध्ये, जे प्रगत देश त्या काळामध्ये होते, तिथलं तंत्रज्ञान वापरून त्यांनी या ठिकाणी आपल्या इथं रेल्वे सेवा सुरू केली. ही सेवा देण्यामागं आपल्या परिसराचा, आपल्या देशाचा विकास व्हावा असं अजिबात त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. तर त्यांनी त्यांचा जो काही स्वार्थी उद्देश आहे, भारतातील आपण पहा, जुनी म्हण आहे, पूर्वी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत असे आणि आता सोनं उरलेलं नाही. सोन्याच्या किमती कितीतरी वाढलेल्या आहेत. सगळ्यात जास्त सोनं त्यावेळी भारतामध्ये होतं. परंतु हे सोनं त्या ब्रिटिशांनी काय केलं, लुटलं सोनं. आपले अज्ञान लोक, शेतकरी, यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्या कवडीमोल ज्या वस्तू आहेत त्या मोठ्या भावाने विकल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपलं जे मौल्यवान सोनं होतं ते सोनं त्यांनी सगळं ताब्यात घेतलं थोडक्यात. म्हणून म्हणतात की पूर्वी सोन्याचा धूर निघत होता आणि आता काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे ते सगळा सोन्याचा धूर निघलेला होता, ते सगळं सोनं त्या काळातलं जे काही या ब्रिटिशांनी लंपास केलं थोडक्यात. तर अशा पद्धतीने त्यांचा जो उद्योग व्यवसाय आहेत, आयात निर्यात धोरण त्यांचं जे होतं ते नीटपणे चालण्यासाठी दळणवळणाची सुविधा असायला पाहिजे, यासाठी इंग्रजांनी त्या काळामध्ये त्यांच्या स्वार्थासाठी सुरू केली रेल्वे. मात्र
त्यावेळी रेल्वे सुरू केलेली त्याचा मात्र आता आपल्याला फायदा होतो हे मात्र निश्चितच. म्हणजे इंग्रजांनी जरी त्यांच्या स्वार्थासाठी त्या काळात ट्रेन सुरू केली, रेल्वे सुरू केली असली तरी जर त्यांनी सुरू केली नसती तर कदाचित आता जे आपण रेल्वेचं जाळं पाहतो एवढं विकसित झालं नसतं. लक्षात म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये 1853 मध्ये, त्यानंतर 1854 आणि 56 मध्ये या रेल्वे सुविधा ज्या आहेत त्या प्राथमिक स्वरूपात सुरू करण्यात आल्या. नंतर टप्प्याटप्प्याने सर्व भारतभर ही रेल्वे सेवा पुरवण्यात आली. आता जर आपण पाहिलं तर प्रवाशांची आणि मालाची वाहतूक जी आहे ही जास्तीत जास्त अवजड वस्तूंची वाहतूक, मालाची वाहतूक किंवा प्रचंड प्रमाणात लोकांची जी वाहतूक आहे ही रेल्वेने होते. म्हणजे वाहतुकीची जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनांपैकी सगळ्यात जास्त पॅसेंजरची आणि मालाची वाहतूक ही जर कशातून होत असेल तर ही रेल्वेमधून होते. यासाठी काय केलेलं असतं की जमिनीवरती रेल्वेचे मार्ग ठरवून त्याच्यावरती रूळ बांधले जातात किंवा निर्मिती केली जाते. मार्ग तशा पद्धतीने रेल्वे मार्ग तयार केले जातात रुळाच्या आधारे आणि पटऱ्यांच्या आधारे. आणि मग तो रेल्वे मार्ग तयार झाला की त्याच्यानुसार काय केलं जातं ती रेल्वे वाहतूक सुरू केली जाते. प्रवासी व माल वाहतुकीसाठी हे काय झालं वेगवान वाहतुकीचं साधन झालं. जसे बस वाहतूक आहे किंवा रस्ते वाहतुकीमध्ये एसटी महामंडळाचं जे आहे याचा जास्तीत जास्त वापर होतो. तर एसटीचे जर पाहिले तर बस स्थानक हे जास्त असतात एसटी स्टँड. परंतु रेल्वे वाहतुकीमध्ये मोठमोठ्या शहरामध्ये रेल्वे स्टेशन असतात आणि त्यामुळं वेग जो आहे हा वेग ह्या रेल्वेचा जास्तीत जास्त ठेवण्याला मदत होते. कारण स्टेशन लवकर येत नाही. रेल्वेचे किंवा लोहमार्गाचे जे दळणवळण आहे अत्यंत वेगवान, निश्चित आणि नियमित असं आहे. वेगवान वाहतुकीचं साधन कोणतं असेल तर रेल्वे आहे. निश्चित ठराविक वेळ जी आहे त्या ठराविक वेळेत त्या ठिकाणी रेल्वे पोहोचते आणि नियमित ठरलेल्या वेळेत ठराविक वेळेत नियमितपणे यांची वाहतूक ठरलेली आहे. जसं रस्ते वाहतुकीमध्ये बस बिघडली, पंक्चर झाली, खराब झाली, मग दुरुस्तीला वेळ, तर शक्यतो असे प्रकार रेल्वे वाहतुकीमध्ये होत नाही. दुसरा एक महत्वाचा या रेल्वे वाहतुकीचा फायदा आहे की याची वाहतूक क्षमता जास्त असते. एका रेल्वेला बरेचसे असे 10, 15, 20 डब्बे जोडलेले असतात आणि प्रत्येक डब्यामध्ये बोगीमध्ये कितीतरी लोक त्या ठिकाणी बसवण्याची क्षमता असते. त्यामुळे वाहतूक क्षमता अधिक असते. औद्योगिक विकासासाठी उपयुक्त आहे. मोठमोठी साधनं जी आहेत, मशिनरी जी आहे, कच्चा माल आहे, पक्का माल आहे, यांची वाहतूक तातडीने करता येते, जलदगत्या करता येते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक करता येते, माल पाठवता येतो, बाजारपेठेमध्ये पाठवता येतो. त्यामुळे औद्योगिक विकासासाठी एक उपयुक्त साधन म्हणून रेल्वे वाहतुकीकडे पाहिलं जातं. आता ही रेल्वे वाहतूक सुरू करायची, ही सुरू करायची म्हटली की याला खर्च पण भरपूर आहे. रस्ते वाहतुकीला जो खर्च आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त हा खर्च रेल्वे वाहतुकीला असतो. त्यामुळं रेल्वे वाहतूकला खर्च जास्त असल्यामुळं याची सरकारकडे पूर्णपणे ताबा आहे या रेल्वे वाहतुकीचा. किंवा कोणीही रेल्वे खाजगी तत्वावर सुरू करू शकत नाही. पूर्णपणे सरकारकडे याची मालकी ही रेल्वे वाहतुकीची आहे. भांडवल जास्त लागतं आणि त्यामुळं सरकारने त्याचा या रेल्वे वाहतुकीचा ताबा घेतलेला आहे. विशिष्ट प्रकारचे लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा, मोठमोठे रेल्वे स्टेशन, रेल्वे इंजिन, त्या रेल्वे इंजिनच्या मागे डबे, तज्ञ नोकर वर्ग, असा मोठा ताफा किंवा मोठा स्टाफ आणि मोठ्या मशिनरी आणि मोठे मोठे साधनं ही जी आहेत या साधन सामुग्रीची गरज या रेल्वे वाहतुकीमध्ये असते. लोहमार्ग बनवले पाहिजेत, सिग्नल यंत्रणा बनवली पाहिजे, रेल्वे स्टेशन बनवली पाहिजे, ती सुसज्ज केली पाहिजेत, त्या ठिकाणी आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या नागरिकांसाठी पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि आवश्यक की रेल्वे इंजिन आणि त्याला जोडणारे डबे असले पाहिजेत,
नोकर वर्ग योग्य तज्ञ असा असला पाहिजे, कर्मचारी वर्ग असला पाहिजे. तर अशा प्रकारची सगळी साधन सामुग्री आणि मनुष्यबळ पुरवण्याचं काम हे शासन करू शकतं. त्याच्यामुळं शासनाची मालकी या रेल्वे वाहतुकीमध्ये असते. रेल्वे खात्यामार्फत वाहतूक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं जातं किंवा मॅनेजमेंट या ठिकाणी सगळं जे आहे, हा जो रेल्वे विभाग आहे या रेल्वे विभागाचं अखत्यारीमध्ये ही सर्व रेल्वे वाहतूक येते. भारतीय रेल्वेचे जाळे प्रचंड मोठे असून ते जगात 4थ्या क्रमांकावर आहे. इतकं मोठं रेल्वेचं जाळं आहे किंवा वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणात होते भारतामध्ये की या रेल्वे वाहतुकीचा किंवा या रेल्वेच्या जाळ्याचा 4था क्रमांक लागतो जगामध्ये. 4थ्या नंबरवरती आपण रेल्वेच्या जाळ्याच्या बाबतीत किंवा रेल्वे वाहतुकीने प्रवास करण्याच्या बाबतीत आपण 4थ्या नंबरवरती आहे. म्हणजे एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे किंवा एवढी मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये सुधारणा झालेली आहे की जगात आपण 4थ्या नंबरवरती आहोत. म्हणजे प्रगतशील देश जे आहेत या देशांच्या तुलनेमध्ये आपण त्यांच्या बरोबरीने आहे रेल्वेच्या बाबतीत. तर ही एक अभिमानाची बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. रेल्वेचं जाळं पूर्ण भारतभर पसरलं आहे आणि त्याचा आपल्याला लोकांना क्विक सेवा देण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ताबडतोब पोहोचता येते, माल पोहोचवता येतो, कच्चा माल कंपन्यांपर्यंत आणता येतो, पक्का माल बाजारपेठेत तातडीने नेता येतो. ही एक चांगली गोष्ट ही या रेल्वेमुळे झालेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वे वाहतुकीचे हे महत्व आहे. लिहून घ्या.